शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात नवनवीन अपडेट आता समोर येत आहेत. त्यातच मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होते की बाबा यवतमाळ जिल्ह्याला 25% अग्रिममधून काढण्यात आलेले आहे का? हो, यवतमाळ जिल्ह्याला 25% अग्रिमच्या अधिसूचनेमधून काढण्यात आलेले आहे, वगळण्यात आलेले आहे. जे काही तुम्हाला तुमच्या खात्यावर पीक विमा वाटप झालेला आहे तो 25% अग्रिमचा नसून तो 2023 आणि 2024चा मिळून थोडाफार प्रमाणात काही शेतकऱ्यांना 2023चा मिळालेला आहे, काही शेतकऱ्यांना 2024चा मिळालेला आहे. तर तो 25% अग्रिमचा नसून जे कॅल्क्युलेट झालेलं आहे, जे कंपनीने अद्यापही सांगितलेलं नाही, क्लिअर केलेलं नाही की बुवा कशा पद्धतीने पीक विमा वाटप झालेलं आहे. परंतु मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर 3 जिल्ह्यासाठी 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत. तर 25% अग्रिममध्ये नांदेड, हिंगोली, परभणी या 3 जिल्ह्यांना बसवण्यात आलेला आहे. तर आपण सविस्तर व्हिडिओ आज नांदेड जिल्ह्याविषयी बघणार आहोत. तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न होते की बाबा आमच्या जिल्ह्याला कोणत्या पिकासाठी आणि आमच्या जिल्ह्याला कोणकोणत्या महसूल मंडळात, कोणत्या गावात पीक विमा वाटप होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती द्या, अशा काही थोड्याफार कमेंट होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयीची माहिती क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 50% पेक्षा जास्त नुकसान दिसून आले आणि जिल्ह्याला 25% अग्रिम पीक विम्यामध्ये बसवण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी 47.87 पैसे ठरवण्यात आलेली आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, अंतिम पैसेवारीनुसार हा पीक विमा वाटप होत असतो आणि या अंतर्गत जिथे अंतिम पैसेवारी कमी अधिक प्रमाणात येते त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा ह्या वितरित होत असतात. तर लोहा, माहूर, हदगाव, बिलोली, उमरी, भोकर, मुदखेड अशा प्रकारचे जे तालुके आहेत त्या तालुके महसूल मंडळात शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे. तर नांदेडमध्ये नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, तुप्पा, विष्णुपुरी, वसरणी, तरोडा, नाळेश्वर आणि वाजेगाव या जे गावं आहेत त्यांना जे 25% अग्रिमच्या रकमा आहे त्या वितरित होणार आहे. आणि याची नांदेड तालुक्याची अंतिम पैसेवारी आहे 48 पैसे. त्यानंतर अर्धापूरमध्ये अर्धापूर, दाभड, मालेगाव या 3च ठिकाणी हे पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर बिलोलीमध्ये लोहगाव, बिलोली, कुंडलवाडी या गावांना हा पीक विमा वाटप होणार आहे आणि इथली 48.33 पैसे अर्धापूर तालुक्याची अंतिम पैसेवारी आलेली आहे. बिलोली बघितली आता आपण तिथे. त्यानंतर मुदखेड मुदखेड, मुगड, त्यानंतर बारड येथे हा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर धर्माबादमध्ये धर्माबाद, फक्त आणि फक्त धर्माबाद. त्यानंतर नायगाव, नरसी, मांजरम, बरबडा आणि घुंगराळा येथे नायगाव तालुक्यातील या गावांना हा पीक विमा वाटप होणार आहे 25% अग्रिमचा. आता तुमचा जर गाव किंवा तुमचा जर यामध्ये समावेश नसेल, मी आता हे जे गावांची नावं घेत आहे किंवा तालुक्याची नावं घेत आहे, तुमच्या जर गावाचा याच्यामध्ये समावेश नसेल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने पीक विमा वाटप होणार आहे ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे किंवा मला कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला कमेंटमध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर बघायचं झालं तर मुखेडमध्ये मुखेड, जाम, बुद्रुक, तांदुळा, वराळी, येवती, अंबुलगा. व्हिडिओ जास्त मोठा करत नाही मित्रांनो, शॉर्टकटमध्ये फास्टमध्ये तुम्हाला माहिती सांगतो. त्यानंतर कंधारमध्ये फुलवळ, कंधार, वारुळ, उस्माननगर, डिग्रस, बुद्रुक. त्यानंतर लोहामध्ये कलंबर, लोहा, सोनखेड, कापसी आणि सावरगाव एवढे. त्यानंतर हदगाव म्हणजे जवळपास बघायचं झालं तर तामसा, त्यानंतर हदगाव, मानोरा, पिंपळखेड आणि तळणी या गावांना हा पीक विमा वाटप होणार आहे. हिमायतनगरमध्ये हिमायतनगर, जवळगाव आणि सरसम या गावांना. त्यानंतर भोकरमध्ये भोशी आणि भोकर या 2च ठिकाणी 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर उमरीमध्ये गोळेगाव, उमरी, धानुरा, बुद्रुक येथे हा पीक विमा वाटप होणार आहे 25% अग्रिमचा. कोणत्या पिकासाठी होणार आहे ते देखील सर्व झाल्यानंतर सांगणार आहे. मित्रांनो, बॅकग्राऊंड व्हॉइस जर येत असेल त्याला इग्नोर मारा, कारण की बॅकग्राऊंड व्हॉइस येण्याचा चान्सेस दिसत आहेत. त्यानंतर बघायचं झालं तर देगलूरमध्ये खानापूर, देगलूर, शहापूर आणि मरखेल या ठिकाणी 25% अग्रिम पीक विमा वाटप होणार आहे. किनवटमध्ये बघायचं झालं तर इस्लामपुरी, किनवट, जलधारा, मांडली, दहेली, तांडा, माहूरमध्ये माहूर आणि सिंदखेडा या ठिकाणी 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघायचं झालं तर 93 महसूल मंडळात 25% अग्रिमच्या अधिसूचना कोणत्या कंपनीतर्फे काढण्यात आलेली आहेत तर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीतर्फे हा पीक विमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर सोयाबीन पिकासाठी जवळपास 12,500
एवढा पीक विमा नांदेड जिल्ह्यासाठी वाटप होणार आहे. त्यानंतर आता काही शेतकऱ्यांना जर कमी आला पीक विमा सोयाबीन पिकासाठी, म्हणजे काही ठिकाणी 10,000 येऊ शकतो, काही ठिकाणी हेक्टरी 8,000 येऊ शकतो. त्याचं कारण सुद्धा सांगतो मित्रांनो. काही शेतकरी अर्धा कमेंट करू शकतात की बुवा तुम्ही तर म्हणले होते एवढं येणार, मग कमी कसं काय आला. तर तुम्हाला कारण सांगतो. ज्या तालुक्यात अंतिम पैसेवारी ही कमी अधिक प्रमाणात आलेली आहे त्यानुसार तुम्हाला पीक विम्याच्या रक्कमा काही ठिकाणी 12,500 येणार आहे, काही ठिकाणी 10,000 येऊ शकते, काही ठिकाणी 8,000 येऊ शकतं. त्यामुळे जिथे अंतिम पैसेवारी वगैरे कमी अधिक प्रमाणात आली त्यानुसार पीक विमा तुमच्या खात्यावर येणार आहे. त्यानंतर कापूस पिकासाठी सगळीकडे सारखं दिसत आहे मित्रांनो. कापूस पिकासाठी हेक्टरी 5,500 रुपये हे कापूस पिकासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळाला 25% अग्रिमच्या आदेशून आहेत आणि वाटप देखील होणार आहे. ते कधी वाटप होणार आहे तर मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला परत एकदा सांगतो. नांदेड म्हणजे बघायचं झालं तर आता यवतमाळ नंतर परभणीचा नंबर लागणार आहे आणि परभणी आणि नांदेड सोबतच वाटप होऊ शकतं. जरी नाही वाटप झालं तर परभणीनंतर नांदेड आणि त्यानंतर हिंगोलीचा नंबर लागणार आहे 25% अग्रिममध्ये. एकंदरीत बघायचं झालं तर 31 मार्चपूर्वी सर्व जिल्ह्यात 25% अग्रिम पीक विमा वाटप करायचे निर्देश जरी देण्यात आलेले आहेत. आपल्याला सुद्धा माहीत आहे की आपलं सरकार किंवा आपल्या राज्यात किती प्रोसेस किती फास्ट होते की स्लो होते हे सगळं सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे. तर तुम्ही सुद्धा जास्त टेन्शन घेऊ नका मित्रांनो. पीक विमा वाटप होणार आहे 100%, परंतु 31 मार्चपूर्वी वाटप होईल याची काही गॅरंटी नाही. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.